पैसे जाम खर्च होणार आहे रिसॉर्टला. 2 करोड पर्यंत जातोय. हां. इतका कॉन्फिडन्स आहे की ज्या दिवशी मी अनाउन्स करेल पुढच्या 6-6 महिन्याची बुकिंग ऑलरेडी झालेली आहे. या बाबा, बाबा, भाई अपने जो जमीन लिया था उस पर क्या करने वाले थे आपका प्लॅन? फार्म हाऊस नाही सॉरी रिसॉर्ट बनवायचंय मोठ्या लेवलचं आणि त्यासाठी मी पैसे जमवतोय. मला असं दिसलं की 1,79,000 एक YouTubeचं पेज ओपन मला आज होतं. दिसला की 179,000 एक YouTube CH पेज ओपन होत आणि आणि तू तू आज असं मांतल्या मेहनत कैलकुलेट केलास की 5 लाख तारी एस्टल सिगल चॅनल मिलू. ऐसा मेरे को सपना आया. सगळे चॅनल मिळून 5 लाख बोलतोयस का? थांब चेक करू तुला. सांगतो तुम्हाला अंदाज सांगतो. डायरेक्ट मला म्हणजे मी प्रॉपर नाही सांगणार भावनो. इज्जतीत राहा. अंदाज नका सांगू. जाऊ दे नका विचारू भावनो थोडा विषय. तेच बोललो. विचारायचे तो ब्लॉगिंगला कॅमेरा कुठला घेतला ते विचारा. अशा गोष्टी विचारा नाही. काय विचारतो? बहुत ज्यादा आहे काही बहुत ज्यादा असं नाहीये रे पण मला असं वाटतं जाऊ दे नका विचारू. काय माहितीये का आपण म्हणजे मुद्दा सांगतो असं काय नाही तुम्ही माझे आहेत पण ना असं मला वाटतं की आपली अर्निंग शक्यतो सांगावी नाही नजर लागते असं मी ऐकलंय. आणि बरेच असे शुभचिंतक असतात लाईफ मध्ये ज्यांना आपल्या बाजूच्या माणसाचं सुद्धा चांगलं झालेलं पाहवत नसतं. अशी लोक आहेत या जगात किंवा ते अपॉर्च्युनिटीची वाट बघत असतात त्या की अरे याला तर मजबूत पैसे येत आहेत आता जरा आपण याला हलवूया असा विचार असतो. तो मुद्दा काय आहे की माझं कसं आहे की जेवढा पण आपल्याला अमाऊंट येतोय मी ऑलमोस्ट त्याच्यातला 80% जो आहे तो सेव्हिंगला टाकतो डायरेक्टली आणि 20% जेमतेम उरतो. त्याच्या मागचं रिझन असं आहे की आपल्याला ते जे आपलं रिसॉर्टचा विषय तो करायचाच आहे एनी हाव कारण माझं ते स्वप्न आहे मोठ्या लेवलचं 30-50 लाख. मस्त मस्त भार. तुम्हाला काय वाटतं रे भाई पैशाचं झाड लागले का इकडे? 30-50 लाख काय असतात येडा आले का रे भाई? 30-50 लाख असं बोलतात की अरे भाई इकडे तुम्हाला जे दिसतात नाही आकडे हे YouTube खाते भाई. आता समजा कॅल्क्युलेट करा अजिंक्य भाऊनी 4,946 रुपये सुपर चॅट केले त्याच्यामधले माझ्या पदरात 2,500 पण नाही येणार आहे. तुम्हाला कळते का ही गोष्ट? कारण त्याच्यामधले पण जीएसटी कट होते. कितना झूठ शिवन भाई कितना झूठ. अभी पिछले महीने डिफेंडर बुक करी वो 3 महीने बाद आने वाली है और आप झूठ बोल रहे हो उन लोग को. एक प्रोजेक्ट जल्द ही आपके एरिया में चालू करने वाला हूँ. डिफेंडर बुक करी आपके घर जे 10 किलोमीटर रेडियस नाही मी सांगतो या महिन्याचं जे सॅलरी झाली ना क्रेडिट युट्यूबची विचार केला की आईला एवढा पैसा आला ठेवायचा कुठं त्यातला सेव्हिंग पण करत होतो 80% सेव्हिंग करून मग विचार केला 20% उरलेला डिफेंडर घेऊन टाकू ना ब्रो. तरी वरती राहत ते बोलतोय. थोडे राहत होते पण नंतर बोला ते आता ठेवून देऊ सेव्हिंगला. आई गो देवा. आप कहो तो कंस्ट्रक्शन का काम मैं कर सकता हूँ. एक प्रोजेक्ट जल्द ही आपके एरिया में चालू करने वाला हूँ. आपके घर के 10 किलोमीटर रेडियस में बस. अरे तुम्ही एवढ्या जवळ कशाला येता अजिंक्य? तुमच्या एरियात जा ना काम करा ना. इकडे काय त्रास आहे तुमचा? जा ना तुमची काशी करा ना गावात. अरे काम पण माझ्या एरियात शोधायला लागले तुम्ही आता तर. माझी मी सोडतोय हा एरिया मी स्वतःच जातो इथून काय टेन्शन नाही. प्रायव्हसीच इन्व्हेट करायला लागलेत सगळे. हा ना बाप रे. अरे लोकांना खरं पण वाटायला लागले बघ. फॅमिली मध्ये डिफेंडर येणार ये ब्रो. झोप उडवायला घेतले या डायलॉगनी रे. आईच्या गावात डिफेंडर येणार शिवन भाऊ पुढच्या 10-15 वर्षात. डिफेंडर घेणं ही मोठी गोष्ट नाहीये. कसं असतं की आपल्याला आपलं मन कशात भरतंय ते महत्वाचं. आता सध्या मी खुश आहे. आता माझी फ्युचर मध्ये जर कार असेल तर मला असं वाटतं की ती हायलक्स असावी कारण माझे इच्छा त्याप्रमाणे आहेत. हायलक्सच्या प्रमाणे माझी इच्छा आहे आणि त्यानंतर माझी इच्छा आहे R34 असावी. असा काहीच नाही. तू चांगला आहे निसान R34 पुढे जात राहा. त्याप्रमाणे मी काम करणार आणि मेहनत करणार. नाही पण कसं आहे आदिनाथ भाऊ या महिन्यात चांगले आले. तुम्ही जे बोललेत ना त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त आलेले पण धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी. तुम्ही आहेत तसे सर्व नाहीये त्या जगात. या जगात लोकांना असं वाटतं आजही की स्ट्रीमर किंवा युट्यूबर ना जे पैसे कमवतात ना ते त्यांना फ्रीमध्येच येत आहेत ऑलमोस्ट. एवढी काय मेहनत त्यांना करायला लागत नाही. म्हणजे त्यांच्या मेहनतीला इतकं अप्रिसिएशन मिळत नाही. हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. मी ऑब्झर्व केलंय म्हणजे मी अनुभवलंय प्रॉपर लेवलला. पण असं नसतं. म्हणजे काय मेहनत असते ती त्या स्ट्रीमरला त्या कॉन्टेंट क्रिएटरला माहित असते. इमोशन्स सोबत किती खेळलं जातं किंवा त्याला किती गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात त्या कॉन्टेंट बनवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. बऱ्याच गोष्टी असतात. आता माझं कसं आहे माझा आवड आहे
माझी आधीपासून आवड आहे आणि मी असं पण तो पर्सनच नाही म्हणजे कोणाच्या लग्नात जा, कोणाचा वाढदिवस साजरा कर, कोणाला विश कर, हे मला जमलंच नाही कधी. मी आधीपासून असा सडलेलाच आहे. मी गेमरच आहे. फक्त गेमिंग पुरता मर्यादित माझ्या 4 भिंती, माझा एक पीसी आणि मी. माझी लाईफ आहे. त्यामुळे मला खूप आवडतं. पण ह्यात सुद्धा मेहनत खूप आहे. त्या मेहनतीला ॲप्रिशिएट फक्त तुम्हीच करता. म्हणून मी तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी व्यक्त करत असतो. बाकी लोकांना तेवढं कळून येणाऱ्या गोष्टी नाही आहेत. लोकांना असं वाटतं YouTubeवर खूप पैसे कमवतात, असं पण नसतं. काही लोकं खूप कमवतात, काही लोकं मिनिमल कमवतात. ते डिपेंड करतं की तुम्ही काय स्वाभिमान कॅरी करता. आता मी जर आजच्या कंडिशनला असं समजा की मी या महिन्यात जर ₹10 कमवतोय आणि जर मी माझा स्वाभिमान थोडासा बाजूला ठेवला, तर पुढच्या 4 ते 5 महिन्यात मी 10च्या जागी ₹100 कमवेन. पण ते ₹90 जे आहेत, तिकडे माझा स्वाभिमान कुठेतरी गायब होईल आणि मला तो स्वाभिमान नाही विकता आला कधी. म्हणून मी माझ्या ₹10त खुश आहे. बरोबर आहे का नाही? त्याच स्वाभिमानामुळे कदाचित तुम्ही लोकं मला भेटलेत. म्हणून मी नेहमी बोलतो की माझ्याकडे क्वालिटीवाली पब्लिक आहे. क्वांटिटी वाली पब्लिक सगळ्यांकडे असते, पण माझ्याकडे क्वालिटी वाली 100% 100% कुठल्याही क्वांटिटी वाल्या पब्लिकला 4 टाइम भारी आहे. नाही 4 टाइम कमी बोललो, 400 टाइम बरोबर आहे. नाही मी ते सिरियसली बोलतोय रिसॉर्टचा. इफ यू से आय कॅन डू इट आणि रेट पण बघू. अजिंक्य भाई मला ना काहीतरी वेगळं डोकं आहे रिसॉर्टला घेऊन, पण तुम्हाला खोटं नाही बोलत आहे. पैसे जाम खर्च होणार आहे रिसॉर्टला. माझ्याकडे अजिबात रक्कम सध्या त्या लेवलला नाही. म्हणजे नॉर्मल एखादं फार्म हाऊस बांधू शकतो आपण, एवढे पैसे आहेत माझ्याकडे, पण मला फार्म हाऊस नाही पाहिजे, मला रिसॉर्ट पाहिजे. म्हणजे त्या एका जागेवरती मला एक एरिया असा ठेवायचा आहे जिकडे डोम स्टाईल घर असणार आहे, म्हणजे असं अंडाकार घर. वरती लोकांना स्टार गेजिंग करता येईल आणि आतमध्ये ते राहू शकतात विथ प्रायव्हसी. आणि ते घरं स्पेशली कपल फ्रेंडली असणार आहेत. आणि दुसरं जे ग्रुपमध्ये येतात त्यांच्यासाठी एक स्पेशल टाईपचे बंगले ते असे आणायचे. एक छोट्या फॅमिलीसाठी एक वेगळा स्टे आणि त्या सगळ्यांना गॅदर करण्यासाठी एक लोकेशन असं असणार आहे जिकडे आपण म्हणजे मासे पकडू शकतो. ताजे मासे पकडून तुम्ही खाऊही शकता, असा एक एरिया असणार आहे. कॅम्पिंग एरिया असणार आहे. व्ह्यू तर बहुत जबरदस्त असणार आहे. तर मला आणि प्रायव्हसीचा मेंटेनन्स खूप इम्पॉर्टंट आहे. प्रायव्हसी खूप पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांचा मी एक अंदाज आराखडा काढला 2 करोड पर्यंत जातोय. हा शिवन भाऊ टायमाला जास्त जाईल. ती गोल्ड डोम वाली आयडिया ना, गोल्ड डोम वाली कपल साठी आहे का? हो. क्या बात है, क्रेजी. अरे मैं बोल रहा हूँ कितना अच्छा लगेगा. चार्ली काय खुश झालाय. अरे बाबा अरे आयडिया अच्छी आहे. आयडिया कसली कडक आहे बघ ना. तू झोपला, तुझ्या गर्लफ्रेंड झोपत आणि वरतून तारे दिसतायत आईच्या गावात. तर माझा असा प्लॅन आहे की आपण म्हणजे मी फ्युचरमध्ये माझ्या डोक्यात असं झालं की मी लोन काढेन आणि लोन मिळतंय का म्हणजे कसं काय ते मला बघायला लागेल आणि लोन काढून मग काम चालू करेल, असा एक ऑप्शन आहे. कारण जर पैसे साठवायचा विचार करत राहिलो तर वेळ खूप जाणार त्यामध्ये आणि मग तेवढा वेळ वेस्टेज नाही घालवू शकत आपण. कारण आता कसं आता तो माहोल आहे, परत पैसे साठायला जास्त टाइम लागला तर कोण एवढं थांबेल. मला असं वाटतं पुढच्या 6-1 महिन्यात मी काम चालू करेन, बघू कसं काय. दिल्ली के मन में लड्डू फुटा. नाही मी माझा जो रिसॉर्ट आहे ना त्याचं काम मी फेज वाईज करणार आहे. मी तुम्हाला बोललो पण असेल आधी की जसं की आपण असं समजा की 6 फेज बनवले. 6 फेज मधला एक एरिया लवकर डेव्हलप करून मोकळं व्हायचं, मग सेकंड वर जायचं, मग थर्ड वर, असं करत कम्प्लीट करायचं. म्हणजे ऍटलीस्ट चालू होऊन जाईल सगळं, असं माझा प्लॅन आहे. इवन भाऊ मेंबरशिप असणार आहे का तिकडे? मेंबरशिप बहुत कपल फ्रेंडली आहे ते, ओयो नाही नहीं, आप जो खुश हो रहे हो ना, मैं बताना चाहता हूँ ओयो फ्रेंडली नहीं, वो फैमिली कपल फ्रेंडली है. वहाँ पे आप आओ, आप एंजॉय करो, घूमो फिरो, खाओ नाचो गाओ, एंजॉय करो. हा असा विषय तो. वही तो मैं पूछ रहा हूँ. बघा मी आता जे बोलतोय ना ते तर माझे विचार आहेत, त्याच्यावर काय प्लॅन नाही केलाय का काय नाही केलंय अजून, टाइम आहे त्या गोष्टींना. सो बघूया फ्युचर मध्ये भावनो. मी खरं बोलतो, हे जे रिसॉर्ट वगैरे, हे जे मर्चेंडाईज वगैरे ह्याच्या गोष्टी मी बोलतो ना, ह्या मी तुमच्याच जीवावर बोलतो. कारण मला गॅरंटी जाम असते की मी जर टाकलं तर ते चालणार 100%. कारण माझी लोकच एवढी आहेत, मला बाकीच्यांना बुकिंग द्यायला टाइम मिळणार नाही, एवढी आपली बांधिलकी पब्लिक आहे. म्हणजे मला तर इतका कॉन्फिडन्स आहे की ज्या दिवशी मी अनाऊन्स करेल पुढच्या 6-6 महिन्याची बुकिंग ऑलरेडी झालेली असेल, असा माझा अंदाज आहे. 100% जेव्हा मी म्हणजे स्वतःचं रिसॉर्ट जर टाकलं तर. पण मी फेज वाईज टाकणं योग्य समजतो. म्हणजे फेज मध्ये कसं की सुरुवातीला 25-30 लाख रुपये इन्व्हेस्ट करून एक एरिया बनवून घेतला, मग परत थोडे असं करत बघू. मी एवढा काय डेव्हलप म्हणजे मी काय सिव्हिल इंजिनियर नाहीये, बघायला लागेल ते. मी लोन करून देऊ शकतो 1% इंटरेस्टवर. बापरे 1% इंटरेस्टवर लोन? काय इंटरेस्ट आहे ब्लू गॉड भाई, मनात येईल ते काय बोलताय भाऊ. 1% 2 करोड वरती 1% म्हणजे किती झालं रे? 1% 2 करोड 2 लाख. हा काय बोलतो पाहिला, मला नाही वाटत रे काही असं असूच शकत नाही. म्हणजे हे लिगल नसेल आय गेस. वो वाला विषय काय, वो वाला विषय. पोळी चपाती, ए भाई पोळी, मी पोळीच बोलतो. चपाती मुफिन, चपाती तुम्ही बोला, आम्ही पोळीच बोलतो. चपाती पोळी पूर्णाची असते शिवन भाऊ. नो ब्रो, पूर्णाची पोळी असते आणि विदाऊट पुरण नुसती पोळी असते.
ना विदाऊट पुरण नुसती पोळी. मी बोललो पोळी तर पोळीच. ठीक आहे, चपाती चला आता चार्ली जाऊ दे जाऊ दे हा जाऊ दे. ठीक आहे चल. चपाती नाव ऐकून शिसारी आली मला. तुम्ही चपाती बोलतच नाही श्रीमंत भाऊ. नाही मी पोळीला पोळीच बोलतो ना ब्रो. आमच्याकडे पोळीला पोळी बोलतात. चपातीच पोळी आहे. ए थांब 1 मिनिट. परतूचा रोल काढ. चपातीच बोलतोय चॅट मध्ये. यालाच घ्यायलाच घ्यायचं नाही थेरड्याला या. खाली बसलाय ना आला पाहिजे. त्याला खालतीच चढू दे कुत्र्याला. चपातीच काय. जर श्रीमंत भाऊ 1001 लोकांनी आणि प्रत्येकाने 100 रुपये दिले फोटो काढायचे आणि 1000 फोटोज आपण काढले तर किती इन्कम होईल? म्हणजे एवढी इज्जत कमवली या चिंदगिरी करण्यासाठी. अरे नाही आपल्याला ते करायचं नाही. तो करायचं नाही. जस्ट इमॅजिनेशन. येतील लाख रुपये वगैरे ना. लाख थोडी येतील. 100 into 1000. 100 into 1000. हा झाले लाख. लाख फक्त. हा फक्त लाख. राहू द्या नको ना. नको. लाख रुपये कुठे इमान विकतो ना रे. आई